सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे। घरगुती वादातून एका 34 वर्षीय वडिलांनी आपल्या 3 लहान मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून 3ही मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावचे रहिवासी भीमण्णा वाघमारे वय 34 यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार भीम वाघमारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती वादविवाद सुरू होते। वाद वाढल्याने भीम यांची पत्नी आपल्या 3 मुलांसह देगाव येथील माहेरी निघून गेल्या होत्या। नातेवाईकांनी पत्नीला समजावून सासरी आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने सासरी येण्यास स्पष्ट नकार दिला। भीम यांनी फोनवरूनही पत्नीला घरी येण्याची विनंती केली, पण त्याही नाकारल्या गेल्या। या घटनेमुळे भीम वाघमारे यांना मोठा नैराश्य आला। त्यांनी आपली 3 मुले जानवी भीम वाघमारे, प्रगती भीम वाघमारे आणि मुलगा बाबू भीम वाघमारे यांना घेऊन वळसंग गावालगतच्या एका शेतात नेले। तेथे त्यांनी 3 मुलांना विष पाजले आणि स्वतःही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत भीमण्णा वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 3ही मुलांना गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। मयत भीम वाघमारे हे एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते। काय झालं नाव सांगा तुमचं? आमच्या भावाला औषध पाजून मारले आमचे भाऊसाहेब। कोण कोण काय काय नाव डॉक्टर साहेब नाव वगैरे काय त्यांचं? वाघमारे आमच्या वडिलांचे नाव घेतो मी। काय झालं? इथं नाही आटपाडीत राहतो, सांगली जिल्ह्यात। आता आलेली माझं माझं काय झालं काय माहिती? 1 वाजता मला कळालं। काय म्हणून कळालं तुम्हाला? काय म्हणून कळालं? औषध घेतलंय, झाडाखाली झोपलंय। वाघमारे हा काय झालंय? त्यांचं काय झालं 2-4 दिवसाच्या पूर्वी पहिल्यापासून काय आपल्याला माहित नाही, काय भांडण करून बायको गेली बायको गेली म्हणून मला बोवायला नेला। बरं मी गेलो, मी गेल्यानंतर चल बाई म्हणलं, नवरा बायकोचं कोण काम काढलंय काय, चल म्हणलो लहान लोक राहते 2 नाही मग मी येत नाही म्हणलं, येत नाही म्हणलं तर आपलं इलाज कुठला तिथं, मग आमचं आम्ही आलो निघून। आल्यावर नंतर 1 दिवस झाल्यावर मग हिनं तिला नवऱ्याला फोन केली, फोन केल्यानंतर मग जाऊन आणतो म्हणलं। मग तुम्ही गोडीत आलो तर चांगली केस जाऊन आणा, आणून तुमचं तुम्ही करून खा म्हणलं। मग आता त्यांनी आणल्यावर त्यांच्या घरात काय झालं आपल्याला काय माहिती साहेब? आज काय घटना घडली? आज आज काय झालंय मामा? आज काय झालं? कोण कामाला निघून गेलो, त्याचे त्याने लेकरं बायको त्यांच्या घरात। आता त्यांच्या मनात मी काय सांगू? काय घटना काय घडली? घटना म्हणजे काय आहे, मी कामावरून आलो, आल्यानंतर तिची बायकोच घरी आली, असं असं तुमचं लेक औषध केलं। मग जाऊन बघितलं तर 2 लेकरावर 3 लेकरावर पैसे लागताना काय काय नाव आहे? चौघांचं काय काय नाव आहे? त्यांचं नाव काय चौघांचं? ठीक। काय झालं मोशी? काय त्यांनी वेगळा 2 मुलं, एक सांगोल्याला आहे तिकडं हे आलेलं, आणि का आम्ही राहणार असंच भांडणं करताना सोलापूरची बाया भांडणं करायचं डबा करत हे करताना। आता लॉकडाऊन मध्ये शेतात येऊन राहिला, लॉकडाऊन पडलं तर तवा येऊन राहिला, म्हातारी करून खाता आम्ही का शेतातले काम काय नाही। मग 6 महिने जाते साहेब, 6 महिने जात्या येत्या, 6 महिने जाते, 6 महिने जात्या येते, आली तर येऊ दे बाबा। आता 17 खेत्रा म्हणून या म्हणजे म्हणून आता बापाचं ऍक्सिडेंट झाले म्हणून गेल्या 2-3 महिने झालं गेलती मग आता 17 आमच्या गावची ये म्हणल्या मला बोलून आण म्हणताना आम्ही काय म्हणा आण म्हणा का नको म्हणा लेकरा आण मग 17 खेत्रा बोलून मग अजून यांचं नवरा बायको काय झालं की आम्ही तर राहणार आणि राहणार काय नवरा केले ती लेकरं पेले म्हणून औषधं हिनं पाजल्या का पोरगं पाजलं देवावर आम्हाला तर माहिती नाही राहणार। त्यांची पत्नी सोबत होती का तिथं राहणार? कुठं मला माहितच नाही, एकट्याला न्यायला सर्व मग मला माहितच नाही, सर्वांचे जावा हे सांगताना आला आम्ही। मला तुमचा लेक दारू काय ते औषध दिलाय म्हणा, आणि सोलापूरला काय नाव आहे तुमच्या लेकरूचं? नाव काय तुमच्या पोराचं? नाव काय? भीम वाघमारे बाबा। पोरीचं नाव काय तुमच्या पोराचं? पोरीचं नाव काय? एकटीचं काय संस्कृती आहे, आणखी काय प्रगती आहे, प्रगती काय जानू आणि बाबू 3 लेकर आहे बाबा। कशाचं माझा लेक टेन्शन घेऊन